माजी मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा पुण्यामध्ये सुखरूप परतला। ऋषिराज सावंतचं अपहरण झालं नसल्याचं तानाजी सावंतांचं स्पष्टीकरण। ऋषिराजनं बँकॉकला जाण्यासाठी 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर। धाराशिवमध्ये स्कॉर्पिओ गाडी सोडून 6 आरोपी पसार। फुटेजमध्ये कृष्णा आंधळे याचाही समावेश। परभणी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल होणं संयुक्तिक नाही। भाजपचे आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। तर लुडबुड करू नका, जितेंद्र आव्हाडांसह सचिन खरातांनी धस यांना सुनावलं। अभिनेता राहुल सोलापूरकर पुन्हा बरळले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य। विविध स्तरातून संताप। सोलापूरकरांचा पुन्हा माफीनामा। सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करणार। रामराजे नाईक निंबाळकरांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची चर्चा। संजीव राजेंच्या घरावरच्या आयटी रेड नंतर रामराजे आक्रमक। गोरेंसह निंबाळकरांनाही इशारा। उद्यापासून सुरू होणाऱ्या 12वी परीक्षेच्या अनुषंगानं रत्नागिरीतील परीक्षा केंद्र सज्ज। परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी प्रशासनाची करडी नजर राहणार। दरबारी राजकारण मी करत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गणेश नाईकांच्या जनता दरबारावर टीका। प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं, गणेश नाईकांचा पलटवार। 10 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 5 लाख महिला अपात्र। आता आयटी खातंही तपासलं जाणार। सरकारचा मोठा निर्णय। आणि सोयाबीन खरेदीला अखेर मुदतवाढ। सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मिळाली मुदतवाढ। केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।